रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम, शिवसेनेत प्रवेश करणार. काँग्रेस सोडताना दुःख होतंय. संध्याकाळी 7 वाजता शिंदेंची भेट घेणार. धंगेकरांची माहिती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला अंतरिम मान्यता. अजितदादा आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार. लोकसभेनंतर आपण विधानसभेत गाफील राहिलो. जागा वाटपातच लढत बसलो आणि आपण केलेलं काम दाखवायला कमी पडलो. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावे. नागपूर कृती समितीतर्फे मुधोजीराजे भोसले यांचं फडणवीसांना पत्र. संभाजीराजेंचा अपमान केल्यानं अनिल परबांवरही कारवाईची मागणी. महिलांच्या बँक खात्यात बुधवारपर्यंत 2 महिन्याचे 3,000 रुपये एकत्र जमा होणार. फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे एकत्रित पैसे देण्याचा सरकारचा निर्णय. कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा आजपासून 2 दिवस बंद. थेट पाईपलाईन योजनेची देखभाल दुरुस्ती करणार. महापालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार. आता पीएफ खात्यात कागदपत्रांशिवाय माहिती अपडेट करणं शक्य. अकाउंट नंबर आधारशी लिंक केलेल्या सदस्यांना कागदपत्रांशिवाय वैयक्तिक तपशिलातील मुख्य माहिती बदलण्याची ईपीएफओकडून परवानगी. कोकणात होळीसाठी 16 विशेष रेल्वे. सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेलहून 10 ते 25 मार्च दरम्यान विशेष रेल्वे चालवण्यात येणार. भारत तिसऱ्यांदा विश्व चॅम्पियन. 12 वर्षांनंतर भारताने पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर 4 विकेट्स राखून दणदणीत विजय.